सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील व खानापूर तालुक्यातील अन्य जिल्ह्यातील अनेकांचे विटा शहरासह खानापूर तालुक्यातून व्यापारी व नागरिकांचे मोबाईल गहाळ झाले होते। तसेच विटा शहर हे मध्यवर्ती बाजारपेठ मोठं असल्यानं या ठिकाणी महाराष्ट्रातील तसेच सांगली जिल्ह्याचे अन्य जिल्ह्यातील व्यापारी वर्ग व नागरिक खरेदीसाठी विटा शहरात येत असतात। अशा अनेक नागरिक व व्यापाऱ्यांचे मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार विटा पोलीस ठाण्यात अनेक नागरिकांनी दिली होती। तसेच खानापूर तालुक्यातील आळसंद येथील विश्वास प्रल्हाद जाधव या व्यक्तीचाही मोबाईल गहाळ झाला होता। या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती। सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश दिल्यानंतर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणेसह गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहितीद्वारे गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली। यावेळी प्रमोद साखरपे, अक्षय जगदाळे यांनी तांत्रिक माहितीद्वारे या मोबाईलचा शोध घेत सदर या संदर्भात विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना माहिती देत महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून एकूण 20 ते 22 मोबाईल विविध कंपनीचे शोध घेऊन गहाळ झालेले हे मोबाईल हस्तगत केले। सुमारे 3,50,000 रुपयांचे मोबाईलचे विटा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार उत्तम माळी, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, अमोल कराळे, महेश संकवाळ, अक्षय जगदाळे, हेमंत तांबेवाग, संभाजी सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक साळुंखे, सायबर पोलीस ठाणे जिल्हा सांगली या टीमने व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी तांत्रिक माहिती गोळा करून हे मोबाईल ताब्यात घेतले। जवळपास हे मोबाईल विटा बस स्थानक, बाजारपेठ, भाजी मंडई, गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे व व्यापाऱ्यांचे हे मोबाईल गहाळ झाले होते। जवळपास 3,50,000चे मोबाईल संच पोलिसांना मिळून आला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।